नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे. छाया सुपर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आज आपण काही रेसिपी घेऊन आलेलो नाही आहे, तर आज कॉम्पिटिशन घेऊन आले. आता कॉम्पिटिशन म्हणाल तर कोणाचे, बाहेरचं कुणी असेल तर एवढी मजा येत नाही हो. सासरे बुवा आणि जावयांमध्ये असेल तर खूप मजा येते. ज्याप्रमाणे आपण मोदकाची सुद्धा कॉम्पिटिशन ठेवली होती, त्याच्यामध्ये जावई बाप्पू हरले होते, खूप नाराज झाले होते. म्हणून चला म्हटलं आता परत ठेवूया. पण आता मला गॅरंटी आहे, कारण ओरिसामध्ये पाणीपुरी फेमस आहे. पण ही ओरिसाची पाणीपुरी नाही आहे, आपण घरच्या घरी आपल्या छाया सुपर किचनमध्ये बनवलेली पाणीपुरी आहे. तर त्याचा आज हे कॉम्पिटिशन आहे. तर चला आपण ते पाहूया. चला तर दोघांनी हाय करा सगळ्यात आधी. हाय हाय. तर कॉम्पिटिशन असं आहे, पाणीपुरी चॅलेंज आहे पुन्हा एकदा. पण हे पाणीपुरी चॅलेंज असं असणार आहे की त्यांना टाइम लिमिट नाहीये, पण त्याच्या समोर पुऱ्या ठेवल्यात तर त्यांना पाणीपुरी स्वतःची स्वतः बनवून खायची आहे. आणि कोणाचं लवकर संपतंय आणि कोण किती स्पीड मध्ये खातंय तर ते आपण बघणार आहोत. कोण याच्यामध्ये विनर होतंय ते. तर चला आता आपण यांचं कॉम्पिटिशन स्टार्ट करूया आणि हे किती टाइमामध्ये या पुऱ्या संपवतायत ते सुद्धा बघूया. तर आता मी ते दोघांसाठी स्टॉपवॉच लावते. 1 2 3 स्टार्ट. जिजूंनी इथे खायला स्टार्ट केलेलं आहे. पप्पांची पुरी अजून बनते आणि पहिली पुरी तोंडात गेलेली आहे. आणि मला फुल गॅरंटी आहे कोण जिंकणार. दामाजी. आता झालेला आहे 1 मिनिट 5 सेकंद. जिजूंच्या 2च पुऱ्या राहिल्यात आणि पप्पांच्या 1 2 3 4. जिजू चीटिंग करतात, चटणी नाही टाकत आहेत. हा, चटनी पसंद नहीं है. ओके, पर चैलेंज तो वही था, पूरा कंप्लीट पानीपुरी खाना है. वाह, ये पप्पा जिंकले. तरी पप्पा आपलं त्यांचं शूट कंटिन्यू करतायत आणि त्यांची प्लेट मधली पाणीपुरी खातायत. तर अशा प्रकारे इथे विनर झालेले आहेत प्रिन्सचे पप्पा. तर अशा पद्धतीने 2 मिनिटं 36 सेकंड्स मध्ये इथे विनर झालेले आहेत प्रिन्सचे पप्पा. आणि आमचे पप्पा अजून खातातच आहेत, त्याच्यामुळे ते हरलेले आहेत आणि इथे जिजू जिंकलेले आहेत. तर चला, आत्ताच आपली पाणीपुरीची कॉम्पिटिशन होती ती झालेली आहे आणि आपले ओरिसाचे जावई बाप्पू जिंकलेले आहेत. पण त्यांनी थोडीफार चिटिंग सुद्धा केलेली आहे. तरी असो, त्यांना एवढं काही माहिती नव्हतं. त्यांनी काय केलं ते तर तुम्ही पाहिलंच असेल. आधी पुरी वगैरे खाऊन घेतली आणि नंतर फक्त चटणी खात होते. ते गोड पूर्णपणे पाणीपुरी तयार करून जी खाल्ली ती सासरे बुवांनी. पण चला, तरी सुद्धा आपण आज जावयांना खुश करूया. तर ते जिंकलेले आहेत. तर अशा प्रकारे हे आपलं कॉम्पिटिशन झालेलं आहे. तर तुम्हाला पाणीपुरीची जर रेसिपी पाहायची असेल तर आपल्या छाया सुपर किचनच्या यूट्यूबवर आहे, ते तुम्ही पाहू शकता आणि बनवू शकता. खूप अप्रतिम, छान, मस्त, चटपटीत अशी. तर चला, अशाच आपण कॉम्पिटिशन म्हणा किंवा रेसिपी म्हणा किंवा व्लॉग म्हणा, जे काही जमेल माझ्या तब्येतीला ते घेऊन येऊ. आता माझी थोडी तब्येत म्हणजे तरी पण अजून मला दिसायला प्रॉब्लेमच आहे. मला गॅसजवळ अजून प्रॉब्लेमच होतोय. तरी पण असू द्या,
आपली मानसी आहे, मी आहे, जागृती आहे, कुणी ना कुणी तुम्हाला दाखवणारच. तर चला, माझी ही कॉम्पिटिशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर ओरिसाच्या जावयांसाठी तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशाच आपण नवनवीन रेसिप्या, ब्लॉग आणि कॉम्पिटिशन घेऊन परत भेटूया च्या सुपर किचनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.